हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. क्रियारहित कार्य. जीवित प्राण्याला कर्मयोग चुकत नाही. प्रत्येकाला कार्य करावेच लागते. परंतु कार्य केले की त्याच्या विपरीत कार्य आपोआप निर्माण होते. यास्तव अशी युक्ती करायची की कार्य तर करायचे, परंतु ते क्रियारहित करायचे. म्हणजे क्रिया नसल्यामुळे त्याच्या विपरीत कार्य निर्माण होणार नाही. याचे सूर्य हे उत्तम उदाहरण आहे. त्याच्याकडून क्रियारहित कर्म कसे करावे ते शिकावे. सूर्यामधून ऊर्जा सतत प्रसवत असते. सूर्य अंतराळात असतो. त्याच्यापुढे फिरत फिरत पृथ्वीचा जो भाग येतो तो प्रकाशाने न्हावून निघतो. सूर्य त्यासाठी काहीही करत नाही. तो कोणाला प्रकाश देत नाही आणि कोणाकडून प्रकाश हिरावत नाही. त्याच्या नुसत्या अस्तित्वाने त्याच्यासमोरील गोष्ट प्रकाशित होते. वर्गात मुले दंगा करत असतात. इतक्यात शिक्षक वर्गात येतात. सर्व मुले आपोआप शांत होतात आणि अभ्यास करू लागतात. शिक्षक यासाठी काहीही करत नाहीत. ते फक्त उपस्थित असतात. घरात वडीलधारी असले की घरात मुले शांत असतात. त्यासाठी वडीलधारी खास असे काहीही करत नाहीत. त्यासाठी घरातील त्यांची उपस्थिती पुरेशी होते. ज्ञानी सुज्ञ युक्तीने क्रियारहित राहून आपले कार्य करण्याची व्यवस्था करतात. कारखानदार क्रियांचे सुंदर नियोजन करतो. सर्व कर्मचाऱ्यांना ते समजावून देतो. त्याप्रमाणे त्याच्या अनुपस्थितीतही सर्व कार्य होत राहतात. कारखान्याच्या मालकाला प्रत्यक्ष काही करावे लागत नाही. तो फक्त व्यवस्था लावून देतो. कार्यासाठी लागणारी आवश्यक ती सामुग्री उपलब्ध करून ठेवतो. इमारतीचा मालक इमारत कशी बांधायची त्याचा संपूर्ण आराखडा बारीक सारीक तपशिलासह तयार करतो. कंत्राटदार उपकंत्राटदार नेमले जातात. यंत्रसामुग्री हत्यारे इतर सामान आणून दिले जाते. इमारत मालकाशिवाय बांधली जाते. घरात आई कामाला लागते. ती स्वयंपाकघरात काम करते. घर साफ करते, आवरावर करते, धुणी धुते, भांडी घासते. यामध्ये ती स्वतः काम करते. कोणाला काही काम कर असे सांगत नाही. कोणतीही क्रिया निर्माण करत नाही. त्यामुळे त्याच्या विपरीत काही निर्माण होत नाही. त्यातून कोणी आपणहून तिला मदत केली तर ती तिच्यामुळे क्रिया होत नाही. ती ज्याची त्याची स्वतंत्र क्रिया असते. त्यामुळे क्रिया निर्माण होत नाहीत. त्याच्या विपरीत काही निर्माण होत नाही. क्रियारहित कर्म याचा अर्थ निष्क्रिय व्हायचे नाही. कर्म करायचे, परंतु आपले आपण कर्म करत असायचे. इतरांसाठी कर्माचे नियोजन करायचे. आपण कोणाच्याही सहभागाने कर्म करायचे नाही. तसे केले की क्रिया निर्माण होतात. कर्माला प्रतिक्रिया तयार होतात. विपरीत कर्म निर्माण होते आणि एक दिवस ते आपले अस्तित्व दाखवते. निःशब्द कर्म. क्रिया शब्दबद्ध केली की त्याच्यावर चर्चा सुरू होते. ती संपत नाही. मतमतांतरे असतात. चर्चा न संपणारी असते. चर्चा झाली की तिच्यात इतरांचा सहभाग होतो आणि त्याच्या विपरीत क्रिया निर्माण होतात. कर्म क्रिया शब्दबद्ध केली की तिला गौणत्व येते. शब्दामुळे क्रिया भ्रष्ट होते. माता अपत्याला सांगत नाही की त्याच्यावर माया करते. तिला त्याच्याबद्दल ममता आहे, वात्सल्य आहे, हे सर्व तिच्या सहजाचरणातून आपोआप व्यक्त होते. ते व्यक्त करावे लागत नाही. जेथे तसे व्यक्त केले जाते तेथे माया, ममता, वात्सल्य हा एक सोपस्कार असतो. अपत्याला खोली आवरून ठेव असे सांगून काही उपयोग नसतो. घरात मदत कर असे सांगून काही परिणाम होत नाही. त्यातून सांगून केले की त्याच्या विपरीत क्रिया निर्माण होते. ज्याला करायचे असते तो न सांगता आपोआप करतो. बिरबल बादशहाची एक सुप्रसिद्ध गोष्ट आहे ना. एक दिवस भर बाजारात बिरबल खाटले विणत बसला होता. जो येई तो बिरबलाला विचारी, काय बिरबल, हे काय करत आहेस? बिरबल त्यांचे नाव आंधळ्याच्या यादीत लिही. जे बिरबलाला म्हणत की बिरबल, आज खाटले का विणत आहेस, अशांचे नाव बिरबल डोळस लोकांच्या यादीत लिहित असे. तिकडून बादशहा आला. त्यानेही बिरबलाला विचारले, काय बिरबल, हे काय करत आहेस? बिरबलने बादशहाचे नाव आंधळ्यांच्या यादीत लिहिले.
बादशहा म्हणाला, बिरबल, मी आंधळा कसा काय? त्यावर बिरबल म्हणाला की खावीन, माफ करा, परंतु मी खाटले विणत आहे असे दिसत असूनही जे मला विचारतात की मी हे काय करत आहे, ते आंधळेच नव्हेत काय? विनाकारण बडबड करून शब्दाने शब्द वाढवत न्यायची माणसाला फार वाईट सवय आहे. यामधून कर्माच्या विपरीत कर्म निर्माण होते. वास्तवात शब्दांपेक्षा प्रत्यक्ष कृती महत्त्वाची असते. त्यायोगे कर्माचा आदर्श घालून द्यावा. ज्याला त्यावरून काही बोध घ्यायचा असेल त्याने तो घ्यावा. ज्याला यामधून काही घ्यायचे नसेल त्याची उपेक्षा करावी. म्हणजे कर्माच्या क्रियेच्या विपरीत कर्म क्रिया निर्माण होत नाही. जेव्हा कोणी कोणाला सांगतो की त्याच्या अमक्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे, तेव्हा ओळखावे की हे सर्व काही कारणाने निर्माण झालेले आहे. याचा अर्थ साफ आहे की हे असे प्रेम, आदर कारण परत्वे आहे. त्याचे कारण नष्ट झाले की हे प्रेम, आदर लुप्त होणार आहे. याचा जराही भरवसा नाही. असे प्रेम, आदर काहीही उपयोगाचे नाही. यामधून झालाच तर भविष्यात त्रास आणि कलहच निर्माण होईल. अशांपासून दूर असावे हे उत्तम. प्रेम, आदर ही सहजावस्था आहे, तेच टिकाऊ असते. कोणतीही अभिव्यक्ती व्यक्तामधून निर्माण न होता ती मौनातून निर्माण झाली पाहिजे. तीच अभिव्यक्ती शाश्वत असते, पवित्र असते, निरागस असते. हरि ओम.